रेल्वेमध्ये प्रश्न आहे बघा, 72 किलोमीटर पर आवर या वेगाने जाणारी एक गाडी 600 मीटर अंतर किती वेळात कापेल? हा प्रश्न आहे. आता हा प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या अगोदर काय करायचं आहे की त्या रेल्वेचा वेग किती आहे ते आपण काढूया. मग कसं काढायचं बघा, 72 किलोमीटर एका तासामध्ये जाते, मग 72 लिहायचं आणि गुणिले करायचं. आता इथं किलोमीटर दिलेले आहेत, कन्वर्ट करा पर मीटर सेकंदमध्ये. तर करताना काय लिहायचं, इथं कन्वर्ट करताना 5/18 लिहायचं. ठीक आहे, याच्यावरून आपलं काय होईल की गाडीचं स्पीड मिळून जाईल. आता बघायला आपण भाग देऊया की बघा, 8 एका 18, 18 चौक 72, 5 गुणिले 20 म्हणजे 20 सेकंद पर. याचं काय असणार, स्पीड असणार रेल्वेचा. आता काय विचारलं की 600 मीटरमध्ये किती अंतर कापेल, तर काय करायचं, जो 600 आहे 600 लिहायचं आणि भागिलेमध्ये 20 करायचं. आता याला भागायचं. बघा, हे शून्य कॅन्सल झाले, बेक बे बेत्रिक 6 इथलचा 0 म्हणजे 600 मीटर किती अंतरात 30 सेकंदात कापेल. ऑप्शन नंबर याच कुठं आहे, इथं नाही आहे. ऑप्शन नंबर 30 पाहिजे होतं. ठीक आहे, ऑप्शन नंबर याचं सी आपण असं गृहीत धरूया. ठीक आहे.